हॅलो ऑल माय लवली 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 व्ह्युअर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आम्ही तर एकदम मज्जेत आहोत. तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे कोमल, तुम्ही पाहताय कोमल रंगारी ब्लॉग्स. तर चला सुरुवात करूया आजच्या या ब्लॉगची. लास्ट ब्लॉगपर्यंत जसं की तुम्ही पाहिलं की आम्ही शेजारच्या घरी गेलो होतो नाश्ता करायला. मग तिथून आलो आणि मग ते का बराच वेळ बसलो तिथे गप्पा गोष्टी आणि 11:30-12 वाजले होते. मस्त निवांत बसलो आम्ही. काही जसं की घरी जाऊन टेन्शनच नाही कामं करायचं आहे म्हणून. आणि मग घरी आल्याबरोबर एक काय की एवढे कामं पण असे भांबावून गेल्यासारखं नाही होत का, तसं होतं. तर मला घरी आल्याबरोबर लगेच कामाला लागली. आणि आदल्या दिवशी किराणा वगैरे पण आणला होता, तो भरपूर करून ठेवायचा आहे. आज काही ऊन नाही आहे, तुम्ही पाहू शकता. असं एकदम वातावरण थंडगार होऊ नये तर कपडे काही वाढलेले नाही आहे, तरी पण ते काढून घेते. आणि मला पुन्हा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतलेले आहे ते वाळू घालू घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी हे कपडे काढून घडी करून घेऊया. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आता हा वर्ष संपत आलेला आहे, शेवटच सुरू आहे. काही 2-4 दिवस बाकी आहे आणि आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तर तुम्ही सगळ्यांना नवीन वर्षाची हार्दिक शुभकामना, म्हणजे की ॲडव्हान्समध्ये. आणि मग लकी आहो आपण की आपण एक पुन्हा नवीन वर्ष पाहणार आहोत आणि जगणार आहोत नवीन वर्षाला. तर का बरं नाही आपण एखादं मनाला पक्कं करून एखादं रिझोल्यूशन घेतलं पाहिजे. मी तर घेतलेलं आहेच आधीपासून आणि तुम्ही पण घ्या. आणि काहीतरी असं निश्चय करा, जे काही घडत नाही तुमच्यासोबत किंवा तुम्ही काही जे गोष्ट करू शकत नाही आहे, तुम्ही पण करून पहा, कोशिश करा, नक्कीच होईल. कारण एकदाचं आपण बळ निश्चय केलं आपल्या मनात कोणत्या गोष्टीला, तर आपण करूनच राहतो. नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल, राईट? तर असंच तुम्ही पण विचार करा आणि त्या गोष्टीच्या मागे लागून जा. जर तुम्ही स्टुडंट आहे तर एखाद्या विषयाच्या मागे लागा की हो मला हे क्लिअर करायचं आहे किंवा याच्यातच सगळ्यात चांगले मार्क आणायचे आहे. हाऊसवाईफ असाल तर फक्त घरचे कामं, मुलं सांभाळणे, कामं करणे, स्वयंपाक करणे याच्यातच नका आपला वेळ घालवू. थोडासा वेळ काढून स्वतःसाठी पण काहीतरी वेळ काढा, स्वतःवर काही कामं करा, सर्च करा. आपण हाऊसवाईफ राहूनसुद्धा, घर सांभाळूनसुद्धा किंवा आपले मुलं पाहूनसुद्धा कुठले कामं करू शकतो जे फक्त आपल्याला घरून करता येईल, बाहेर जायची गरज नाही आहे. जर का तुम्ही 40शी असाल, 50व्या वर्षी असाल, तरी पण काही ना काही तर करताच येते. आजकाल काहीच असं कोणत्याही गोष्टी नाही आहेत जे आपण नाही करू शकत, सगळं काही करता येते. आज इतकं फास्ट होऊन गेलं आहे जमाना, इतके जनरेशन फास्ट होऊन गेले आहे. त्यांच्याकडून आपण नवीन मुलांकडून शिकू शकतो की काय काय केलं पाहिजे, काय करता येईल या जमान्यात. आपण घरगुती पण घरी बसल्या पण काय करू शकतो आपण. तर असं काहीतरी ठरवा ना, का बरं आपण करत नाही आहे? करा, उठा. नक्की आपण असा विचार करा की आपण काहीतरी नवीन वर्षात अशी काहीतरी गोष्ट केली पाहिजे ना की जे आपण आजपर्यंत करू शकलो नाही किंवा आपली इच्छा होती करायची पण आपण नाही करत होतो, कारण आपल्याला कोणाची साथ नव्हती किंवा वेळ नव्हता आपल्याकडे. आता या सगळ्या गोष्टी आहे ना मागे सोडायच्या, म्हणजे हे सगळे बहाणे चालणार नाही 2025मध्ये. मी गेल्या 3 वर्षापासून एक रिझोल्यूशन घेतलं आहे की हार मानणार नाही. मी 3 वर्ष झाली यूट्यूबवर काम करत आहे. आजही माझं चॅनल काही चालत नाही आहे, पण मी करत आहे कारण माझं पॅशन बनलेलं आहे. सुरुवातीला खूप त्रास गेला मला पण काय करताना एखाद्या गोष्टीची खूप आवड असली ना तर ते मनापासून जात नाही जोपर्यंत त्या गोष्टीमध्ये सक्सेस भेटत नाही. अजूनही मी खूप धडधडपणा अशी खूप काही करत आहे जेणेकरून माझं चॅनल चालेल आणि मी थोडीशी समोर वाढेल. पण ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण मी हार नाही मानत आहे. आता पण मला काही बरं नाही आहे, तब्येत वगैरे काही साथ देत नाही आहे, पण मी हार मानत नाही आहे कारण की मला करून दाखवायचं आहे. भरपूर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे माझ्या नातेवाईकात तर माहितीच आहे सगळ्यांना की हो ही यूट्यूबवर चॅनल आहे किंवा काम करते यूट्यूबवरून. हसतात मला मागे, म्हणजे माझ्यासमोर तर छान छान म्हणतात, पण मला पण माहिती आहे की ते हसतात पण मागून. मला माहिती असल्यावरही मी इग्नोर करत आहे सगळ्यांना. आणि त्याचबरोबर जिथे जिथे मी आजपर्यंत गेली आहे, राहिली आहे, तिथे तिथे सगळ्यांना माहिती झालं आहे की माझं चॅनल आहे किंवा मी काहीतरी करत आहे. मला खुशी वाटते की मी वेळेतून वेळ काढून या गोष्टी करत आहे. काहीतरी कामं करून पाहते नवीन नवीन प्रकारचे. जिथे काही काम जमलं तर आपलं मानते की मी हो चला बा थोडंसं काम केलं आणि मी काहीतरी
करून दाखवत आहे. पण मला खूप इच्छा आहे की माझं यूट्यूब चॅनल चालावं म्हणून खूप इच्छा आहे. माझं पॅशन आहे. म्हणजे मी एकही दिवस अशी व्लॉगिंग वगैरे करत नाही ना तर मला चांगलं नाही वाटत, कारण की आता मला ती सवय झाली आहे. तर मी तुम्हाला तेच सांगत आहे की एखाद्या गोष्टीच्या मागे लागले ना तर हार नाही होणार आपली, जिंकणार आपण, नक्की जिंकणार. आणि तुम्ही पण करू शकता, तुम्ही पण निश्चय करा. फक्त काहीतरी अटी आहे, काहीतरी नियम आहे ज्यांना आपल्याला पालन करावंच लागते. त्यात सर्वात पहिलं आहे नियम. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण जर सुरुवात करत आहोत ना तर ते नियमाप्रमाणे करावंच आहे. जसं की आपण बाहेर जाऊन ड्युटी करतो किंवा आपण स्कूलला, कॉलेजला, कुठे पण जातो तर आपण डेली जातो, डेली ते काम करतो, तेवढा वेळ देतो. तसंच जर का आपण घरी बसल्याही कामं करत आहोत तर त्या गोष्टीला वेळ द्या. शिका, नवीन नवीन गोष्टी शिका, वेळ काढून स्वतःला वेळ द्या. तर सर्वात पहिला रूल तुम्हाला समजला आहे. दुसरा रूल आहे कन्सिस्टन्सी. म्हणजे एखाद्या कामाला आपण लागलं तर ते डेली करायचं आहे. म्हणजे आज केलं उद्या नाही केलं चालेल असं नाही. असं करून आपलं काम चालणार नाही, जमणार नाही. आपल्याला डेली ते काम करायचं आहे, कन्सिस्टन्स व्हायचं आहे. आणि समोरचे काही रूल्स आहे ते मी तुम्हाला समोर सांगणार, तुम्ही पाहत राहा. काऊ खा ना. अरे झालं ना थंड. मम्मा 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 टेस्टी टेस्टी खरंच टस्टी टस्टी खाऊ, लवकर खाऊ. काव्या थंड होते ना. झालं तर सही. मम्मा तू थांब ना रे बेटा. बा काऊ तू खाणार रे बेटा. मी काही बेटा बेटा नाही. हो, तू माझा पप्पा आहे ना आणि मी तुझी बेटा. अच्छा, बेटी को बेटी मी तुझी बेटी. कबड्डी मी तुझी बेटी, तू माझा पप्पा. पप्पा खा ना पटकन. पप्पाजी, खाणार बेटा. पप्पाजीला गरम नाही लागत. पप्पा मोठे आहे ना. पप्पाजी खाऊन घ्या जी. आणि मी तुझा मोठा भाऊ बडे पप्पा. तू माझा बडे पप्पा. बडे पप्पा खाणार रे. खाऊ खाऊ खाऊ. बेटा खाणार बेटा. जल्दी खाणार बेटा. मर्द को गरम नहीं लगता रे बेटा. मर्द को दर्द नहीं होता रे बेटा. छान फुलांचं कॉम्बिनेशन मस्त झालं. अरे आपलं हो, फुल पडलं, तुम्हाला आशीर्वाद भेटला. भाजी छान बनवली, जास्त मसालेवाली नाही, त्याच्यामुळे खूप छान झाली. हो का. हसता काऊन मग. चांगली वाटली मला. चला मी पण जेवण करून घेते. आज आम्ही पोळ्या नाही केल्या, आम्ही भाजी आणि भातवरच राहणार. मला तर वाटते आम्ही चॅलेंज, मी तर ठरवलं की चॅलेंज करायचं 6 मंथ चॅलेंज. फक्त राईस इटिंग चॅलेंज. फक्त राईस विथ सब्जी एनी करी आणि फक्त भात, पोळ्या नाही. आपण पीठ चपाती. कशाला आणलं मग काल. हाँ पीठ नहीं कोई आना बात नहीं, बच्चों को टिफिन के लिए तो लगेगा ही थोड़ा सा. तो आप भी टिफिन पे लेके जाओगे रोटी. मैं भी टिफिन पे लेकर जाऊंगा. फिर पर पूरा एक टाइम राइस रोज का, तेरा वीक वैसे. हाँ चलो जेवण करूया. एकदा श्यामच्या घरी गेलो होतो तेव्हा, म्हणजे आम्ही म्युझिक क्लासमध्ये सगळे शिकत होतो, तर तेव्हा त्रिताल वगैरे किंवा अशी तिहाई असते, जसं की धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा दिन तिंता, ता दिन धिंदा, धा धा तिट धा, धा धा तिट धा, धा धा तिट धा, अशी तिहाई असते त्याच्यात. त्याच्या घरी एक दिवशी डायका होत्या. हाँ डायका म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट असते आणि ते सगळे परिवारात, म्हणजे ट्रॅडिशनल हे आहे, काय म्हणतात त्याला, सगळ्या परिवाराची नावं घेऊन किंवा त्याच्यात काय झालं, कोण कोण असं असते ते काहीतरी, मला पण डिटेलमध्ये माहीत नाही. तशा डायका होत्या त्याच्याकडे. त्या दिवशी अशीच गोष्ट झाली, म्हणे डेंग 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 डेंग, त्याच्यात असं वाचतं डंग डंगड डंग डंग डंगड डंग डेंग, त्याच्यावर म्हणते डिंगपट्टी डिंग डिंगपट्टी डिंग डिंगपट्टी डिंग. ते डायका आता माझ्या बायकोला सांगत होतो. आता मला माहीत नाही की नेमकं श्यामला आठवते की नाही आठवते, पण दीपा त्याला नक्की आठवत असेल. एकदा हा व्हिडिओ नक्की बघशील तू. तर ते सांगा ते. माझा एक मित्र होता कल्याण नावाचा. आम्ही कॉलेज डेजमध्ये आपण शिव्या बिव्या तर देतो तशा, पण त्याच्या तोंडातून कधीच शिवी नव्हती निघत. आम्ही एक दिवशी त्याला विचारून का भाई तुझ्या तोंडातून कधी शिव्या बिव्या नाही निघत का. तो आमच्याकडे पाहून हसायला लागला. आणि आम्ही कम्प्युटरच्या क्लासला जात होतो, तर तिथे त्या कम्प्युटरच्या क्लासमध्ये काय झालं माहिती नाही, पण त्याला खूप चीड आली एका माणसाची. कशासाठी आली तर माहीत नाही. त्याच्यामुळे
त्याला इतकी चिडाली त्याच्या तोंडातून शिव्या निघायच्या तो म्हणे त्याला उलट पकडून असं वाजवलं पाहिजे म्हणे ढंग टक्कर टक्क टक्कर ढंग. पण त्यांनी शिव्या नाही त्याच्या तोंडातून कधी शिव्या नाही निघाली. खूप मोठी गोष्ट होती. सभ्यता आहेच तो, पण ही खूप मोठी गोष्ट म्हणजे तेव्हा वाटलं की याला शिवायचे नाही. संध्याकाळचा चहा ठेवलाय मी, चहा पण झालाय, दूध गरम करायला ठेवलंय. आज साध्या भांड्यातच ठेवलंय कारण अर्धा लिटरचं पॅकेटच होतं, म्हणून 1 लिटरचं उद्यापासून गरम करणार आहेत है ना. इकडे चहा पण झाला आहे आणि त्यात आपण चहा मस्त गाळून घेऊ. कशाची मस्ती सुरू आहे? काय कर अशीच मस्ती. यांनी कोणतं तरी गाणं बनवलं त्याच्यात फक्त 2 स्वर होते. जशी ॲम्ब्युलन्स आ गई है. ॲम्ब्युलन्स किती होती ॲम्ब्युलन्स आली का? किती जेवढं पण मी तूप खाता ना याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट तूप होतं जे तू बनवते घरी. हो, त्याच्यासारखी टेस्ट अजूनपर्यंत कोणत्याच तुपात थँक्यू आता घरी- थँक्यू. याच्यासाठी सांगत आहोत बाहेरचं नको घेत जाऊ, घरी बनव. तुम्ही दूध चांगलं घ्या, मी बनवतो. दूध चांगलं राहिल्यावर त्याची मलाही चांगली निघते. आजा तुझे ये दिन दिखाऊंगी, आई डोंट नो व्हाट टू से, आई डोंट नो व्हाट टू से, तोबा आगे क्या करू. क्या डान्स आहे रे. काऊ काय लागलंय स्वेटरला तुझ्या? ओलं केलं सगळं. हां हां पहिला extent. करून दाखव स्टंट. हां स्टंट. क्या बात है. अच्छा अभी डांस करो जल्दी. पायस नाही फिसलत ना रे. ले गई कुड़ी ने दिल साडा. है? अरे वाह वाह, सही बात है ये तो. लाओ रे कहो. हो रे तक्षू. आणि ते असं करते ना खाली वाली स्टेप. इकडं मम्मी माझे चहा आणि पाव खात आहे. पाव सांग. आई माझा भाऊ इकडे व्हिडिओ बनवत आहे. हाय गाईज. हम दोनों एक मिस. इथं पप्पा पण चहा खात आहे. चहा खाता की पिता है? ट्रांजैक्शन पैसे तो क्यों? हम कभी खिलाओ. तर इथे संध्याकाळचा चहा पण झाला आहे. आता थोडेसे भांडे निघाले होते ते घासून घेते आणि भरपूर काम आहे. आता काव्यांची युनिट टेस्ट पण सुरू होणार आहे, त्याला पण शिकवायचं आहे, थोडंसं अभ्यास वगैरे घ्यायचा आहे, प्रेस वगैरे करायची आहे, मग ते करूया. ठीक आहे. समोरचा एक रूल आहे होप, म्हणजे उम्मीद. ते कधीच नाही सोडायचे आहे आपल्याला, कधीच नाही. कधी होप लूज नाही करायचं की अरे यार इतके दिवस झाले मी करत आहे आणि आजही ते काम होत नाही. होईल, नक्की होईल. करत राहा, होणार ते गोष्ट. तुम्हाला फळ मिळणार त्या गोष्टीचा. चांगल्या मनाने करा, चांगल्या दिमागाने करा, चांगल्या विचाराने करा, तर ते गोष्ट नक्की तुम्हाला भेटणार. नक्की तुमच्यासोबत ते गोष्ट होणारच आहे. सक्सेस भेटणार तुम्हाला जीवनात तुमच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिद्द. ती जिद्द असलीच पाहिजे आपल्या अंगात. आपण जिद्द नाही करणार तर मग ती गोष्ट आपण तेवढ्या मनाने नाही करणार जसं की केली पाहिजे. आपणही जिद्द करा. आपल्या मुलांनाही शिकवा की जिद्दीने कोणती गोष्ट करायची आणि त्या गोष्टीला अचीव करून दाखवायचं. म्हणजे जे कोणी आपल्याला म्हणतात की ठीक आहे ना करत आहे, करणार एखाद्या वेळेस, पण पोलीसमॅन दाखवायची आपल्याला. जल्दी बताओ. पोलीसमॅन POLICE MAN. नंबर 7. Angry. ANGREY. ANGRY. EY नाही आहे. ANGRY एंग्री. नेक्स्ट क्या है? प्लीज. स्पेलिंग PLEASE. PLEASE. ओके. ओ और लास्ट नंबर क्या था? ड्राइव. DRIVE. हाँ जल्दी बोलो. आता तू वाच वर्ड मिनिंग वाचायचा. हे बघ वर्ड मिनिंग वाचायचा तुला.
तर मी तर हा रिझोल्युशन घेतला आहे जिद्द करण्याचा, म्हणजे की हार नाही मानणार, होप ठेवणार हमेशा आणि काम करत राहणार, सतत करत राहणार. तुम्ही पण माझ्यासोबत यावर्षी नवीन रिझोल्युशन घ्या आणि कामाला लागा. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑन करा. आणि होऊ शकते समोर थोडासा गॅप होईल व्लॉग्समध्ये, तर प्लीज इग्नोर करा, ठीक आहे. आपण भेटूया लगेच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोमल रंगारी व्लॉग्स. बाय बाय.